महत्त्वाचे अपडेट जे आहे चिके हे विजयी झालेले आहेत। राहुल, तुला काय बोलायचं? कोल्हापुरातून महत्त्वाचे अपडेट जे आहे ती समोर येते आणि कोल्हापुरातलं सर्वात जास्त लक्ष लागलं होतं तर ते 2 मतदारसंघावर लागलं होतं। सतेज पाटलांचा जो बालेकिल्ला आहे गगनबावडा, या ठिकाणी सतेज पाटलांनी अवघ्या 23 वर्षीय मुलीवर विश्वास ठेवला होता आणि त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती। ती सोनाली पाटील अखेर विजयी झालेली आहे आणि सतेज पाटलांचा जो गड आहे तो त्यांनी राखला आहे। तर दुसरी लढत म्हणजे पालकमंत्री, शिवसेनेचे जे नेते आहेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या भाऊजं जे आहेत म्हणजे त्यांचे बंधू अर्जुन आंबेडकर यांच्या त्या पत्नी रोहिणी आंबेडकर या देखील त्या ठिकाणी विजयीची त्यांची घोडदौड सुरू आहे। या 2 निवडणुकांकडे कोल्हापूरवासियांचं लक्ष लागलं होतं आणि या संपूर्ण या निवडणुकीमध्ये रोहिणी आंबेडकर या कुठंतरी विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहेत। तर दुसरीकडे सतेज पाटलांनी ज्या मुलीवर विश्वास ठेवला ती मुलगी आता कुठंतरी निवडणुकीतून म्हणजे अवघं तिचं वय वर्ष आहे ते 23 आणि या जिल्हा परिषदेमध्ये पाहायला गेलं तर सर्वात तरुण जिल्हा परिषद सदस्य जे आहे ती म्हणून या सभागृहात येणार आहे। या संपूर्ण लढतीकडे पाहायला गेलं तर अवघ्या 23 वर्षाच्या मुलीनं या मतदारसंघावर विजय मिळवला, याचं आश्चर्य आणि श्रेय जे आहे ते सतेज पाटील यांच्याकडे जाताना पाहायला मिळते। पण त्यांनी जेव्हा त्या मुलीवर विश्वास